So welcome back. Here we next topic of laws of motion is that next point is that expression for final velocities after a head-on elastic collision. आता इलास्टिक कोलिजन जे हेड ऑन इलास्टिक कोलिजन होतं त्याचं असणार इथं एक्सप्रेशन आहे कशाचं फायनल व्हेलॉसिटीचं. सो एक्सप्रेशन फॉर फायनल व्हेलॉसिटीज आफ्टर ए हेड ऑन इलास्टिक कोलिजन. फायनल व्हेलॉसिटीज त्याचे काय होतात हेड ऑन कोलिजन नंतर हे आपल्याला इथं पाहायचं आहे. सो हिअर फ्रॉम इक्वेशन वी नो दॅट आपल्याला इथं इक्वेशन माहिती आहे. काय माहिती आहे? V2 plus U2 is equal to V1 plus U1 या इक्वेशन बद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. काय इक्वेशन आपलं सो देअरफॉर आपण त्याचं या ठिकाणी कन्व्हर्जन करतो. V2 plus U2 is equal to U1 plus V1 म्हणजे U1 plus V1 is equal to V2 plus U2 हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे. याचं कन्व्हर्जन करून आपण V2 ची व्हॅल्यूज इथं फाइंड आउट केली. ओके, सो V2 मीन्स final velocity after elastic collision. So we know that आता आपल्याला माहिती आहे according to conservation of linear momentum initial momentum is equal to final momentum. So initial momentum त्याचं काय आहे m1 u1 plus m2 u2 is equal to m1 v1 plus m2 v2. So therefore m1 u1 plus m2 u2 as it is m1 v1 plus आहे असा m2 into v2 ची व्हॅल्यू काय आहे बघा. काढा पण v2 ची व्हॅल्यू काय आहे ते मी तिथं पुटअप केली. काय आहे u1 plus v1 minus u2. ओके, सो therefore m1 u1 plus m2 u2 as it is m1 v1 तसाच m2 ने u1 ला मल्टिप्लाय करा काय येईल बघा प्लस m2 न v1 ला मल्टिप्लाय करा काय आलं प्लस सॉरी मायनस m2 न v2 ला मल्टिप्लाय करा ओके. सो m1 u1 मायनस जो आहे m2 u1 प्लस जो आहे तो मी इकडे घेतला. त्यानंतर m2 u2 तसाच त्यानंतर मायनस m2 u2 मी अलीकडे घेतला. तो काय होणार आहे m2 u2 होणार. ओके, सो देअरफॉर कॉमन टर्म्स घ्या. हां, कॉमन घेतल्यानंतर u1 कॉमन घ्या. आतमध्ये काय राहतं बघा त्यानंतर u2 कॉमन घ्या. आतमध्ये काय राहतं त्यानंतर v1 कॉमन घ्या. आतमध्ये काय राहतं बघा ओके. सो देअरफॉर तुमच्या लक्षात आलं असेल एक्सप्रेशन फॉर फायनल व्हेलॉसिटीज आफ्टर हेड ऑन इलास्टिक कोलिजन. सो VT इज इक्वल टू u1 प्लस v1 मायनस u2 हे इक्वेशन आपण याच्या आधीच्या एक्सप्रेशन मध्ये पाहिलेलं आहे बाळांनो. सो वी नो दॅट इक्वेशन त्याचं लिनियर मोमेंटम कॉन्झर्व होतं. लिनियर मोमेंटम कॉन्झर्व होतं म्हणजेच काय m1 u1 plus m2 u2 is equal to m1 v1 plus m2 v2. So m1 u1 plus m2 u2 is equal to m1 v1 plus m2 आहे असा v2 ची व्हॅल्यू काय आहे u1 plus v1 minus v2 पुटअप केली. सो m1 u1 as it is m2 u2 आहे असं लिहिला is equal to m1 v1 आहे असं लिहिला. सो
या M2 ने या U1 ला मल्टिप्लाय केलं M2 U1 प्लस या M2 ने या V1 ला मल्टिप्लाय केलं M2 V1 मायनस M2 ने या U2 ला मल्टिप्लाय केलं मायनस M2 U2. ओके, काय अडचण आहे का इथपर्यंत? स्पेशली आपण काय केलं, V2 ची व्हॅल्यू पुटअप केली आणि M2 ना आतमध्ये त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे. एवढंच केलेलं आहे. आता नेक्स्ट हिअर काय होणार बघा. नेक्स्ट त्याच्यामध्ये M1 U1 जो आहे तो आपण आहे असं लिहिला. हा M1 U1 आहे असं लिहिला. त्यानंतर ही जी टर्म आहे जी प्लस आहे ती मी इकडं लिहिली. काय होईल मायनस M2 U1 प्लसची मायनस झाली प्लस M2 U2 आहे असा मायनस M2 U2 ची टर्म मी इकडे लिहिली ती काय झाली प्लस झाली इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V1 ॲज इट इज. ओके, काय काय केलं लक्षात आलं तुमच्या? ज्या व्हेलॉसिटीज आहेत इनिशियल व्हेलॉसिटीज आणि फायनल व्हेलॉसिटीज त्या मी एकत्र घेतल्या. M1 U1 M2 U2 तसाच हे तसं M2 ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं M1 U1 ॲज इट इज. आता U1 कुठे आहे इथं आहे प्लस आहे या चिन्हाच्या इकडे घेतलं मायनस झालं प्लस M2 U2 आहे असंच आहे. हा मायनस होता इकडे घेतला प्लस झाला. हे आहे असं लिहिलं हे आहे असं लिहिलं कारण ते V1 टर्म्स आहेत. हे लिहिलं म्हणजे V1 V1 आहे. सो U1 कॉमन घेतला आतमध्ये काय राहिली M1 मायनस M2 प्लस U2 कॉमन घेतला आतमध्ये काय राहिली M2 प्लस M2 ट्वाइस M2. ओके, M2 प्लस M2 ट्वाइस M2 इज इक्वल टू M1 प्लस M2 V1 कॉमन घेतला V1 इंटू ब्रॅकेट मध्ये काय राहणार M1 प्लस M2. ओके, सो V1 इज इक्वल टू आपल्याला काय करायची इथं व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो V1 इज इक्वल हा M1 प्लस M2 ईच टर्मला काय होतो डिवाइड होतो. सो V1 इज इक्वल टू हा M1 प्लस M2 इथं आला U1 प्लस ट्वाइस M2 आहे M1 प्लस M2 इथं आला U2 आहे असं बघ. सो दिस इज अ व्हॅल्यू ऑफ V1. कशाची व्हॅल्यू निघाली आपल्याला V1 ची. So similarly here we have also find out the value of V2. याच पद्धतीने आपण काय करू शकतो तर V2 ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करू शकतो. सो V2 इज इक्वल टू काय लिहू शकतो here subscripts that is 1 and 2 can be changed. या ठिकाणी असणारे जे सबस्क्रिप्ट्स आहेत म्हणजे 1 असेल 2 असेल ते फक्त काय करायचे चेंज करायचे. सो सिमिलरली आपण काय शकतो बघा V2 इज इक्वल टू M1 आहे तर M2 लिहा M1 M2 असेल तर M1 लिहा हे आहे असं V1 च्या ठिकाणी U2 लिहा प्लस ट्वाइस M2 आहे तर M1 लिहा हे आहे असं V2 च्या ठिकाणी U1. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ V2. ओके, ही कशाची व्हॅल्यू भेटली तर ही व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे V2 ची. So next we here discuss about this particular cases. What are the particular cases? म्हणजे particular cases काय आहेत ते आपण पाहणार. ओके, आता फर्स्ट केस काय म्हटले बघा. केस नंबर फर्स्ट. इफ कोलाइडिंग बॉडीज आर ऑफ इक्वल मासेस. समजा कोलाइडिंग बॉडीज ज्या आहेत त्या कोलाइडिंग बॉडीजला समजा जर इक्वल मासेस असतील म्हणजे M1 इज इक्वल टू काय असेल M2 असेल V1 इज इक्वल टू U2 असेल आणि V2 इज इक्वल टू काय असेल V1. So those the bodies are just exchange their velocities. म्हणजे बॉडीज काय करतील नुसत्या त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हेलॉसिटीज फक्त काय करतील एक्सचेंज करतील. फर्स्ट केस काय म्हटलं बघा आपण. इफ द बॉडीज आर ऑफ इक्वल मासेस
जर बॉडी समजा जर इक्वल मासेस असतील, मासेस इक्वल असतील म्हणजे काय, आयडेंटिकल, म्हणजे जेवढं मास M1चं आहे तेवढंच मास M2चं. सो आपण काय लिहू शकतो, सो V1 म्हणजेच काय U2 आणि V2 इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण U1. ओके. सो दस द बॉडी जस्ट एक्सचेंज देअर व्हेलॉसिटीज. बॉडीज काय करत असतील, फक्त त्यांचे व्हेलॉसिटीज एक्सचेंज करतील. ओके. त्यानंतर बघा आपण सेकंड याची पर्टिक्युलर केस बघणार आहे. तत्पूर्वी आपण हे काय करू, पॉईंट अनेकदा डिस्कस करू. कोणता, एक्सप्रेशन फॉर फायनल व्हेलॉसिटीज आफ्टर अ हेड ऑन कोलिजन. ओके, अनेकदा डिस्कस करू. ओके, बघा हॅलो, हां ठीक आहे. आता एक्सप्रेशन फॉर फायनल व्हेलॉसिटीज आफ्टर अ हेड ऑन इलास्टिक कोलिजन. जनरली आपल्याला इक्वेशन माहित होतं. काय माहिती होतं आपल्याला इक्वेशन, V1 प्लस U1 इज इक्वल टू V2 प्लस U2. हे आपण इक्वेशन ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. काय इक्वेशनचा अभ्यास केला, V1 प्लस U1 इज इक्वल टू V2 प्लस U2. So here we have obtained value of V2. So V2 is काय होईल, हा जो इथं असणारा प्लस U2 होता तो पलीकडे जाईल, मायनस झाला. सो V2 इज इक्वल टू U1 प्लस V1 मायनस U2. ओके, हे इक्वेशन आपण लिहिलं जे आपल्याला माहिती होतं आधीच. सो वी नो दॅट द इक्वेशन. आता अकॉर्डिंग टू बघा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. मग लिनियर मोमेंटमचा जो कॉन्झर्वेशनचा लॉ जो आपला आहे त्या लॉनुसार इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू फायनल मोमेंटम M1 V1 प्लस M2 V2. Okay, so M1 U1 plus M2 U2 as it is, M1 U1 पण as it is plus M2 V2 ची व्हॅल्यू तच आपण वरती लिहिलेली आहे. काय आहे V2 ची व्हॅल्यू, बघा V2 ची व्हॅल्यू काय आहे, U1 प्लस V1 मायनस U2. ते मी या ठिकाणी पुटअप करतो. सो M2 इंटू ब्रॅकेट V2 ची व्हॅल्यू काय आहे, U1 प्लस V1 मायनस U2 आहे असं लिहिलेलं आहे. M2 ने U1 ला मल्टिप्लाय करा, M2 U1 प्लस M2 ने V1 ला मल्टिप्लाय करा, M2 V1. ओके, त्यानंतर मायनस M2 ने U2 ला मल्टिप्लाय करा, मायनस M2 U2. सो M1 U1. त्यानंतर याच्यामध्ये असणारी ही जी टर्म आहे U1 U1 ती साईडला घेतो. सो M1 U1 आहे असं लिहिलं, हा मी टर्म पलीकडे दिली म्हणजे काय होते, मायनस M2 U1 प्लस M2 U2 प्लस M2 U2 ॲज इट इज. आता ही जी इथं पण U2 ची टर्म मी आणणार आहे. सो मायनस M2 U2 मी इकडे नेतो म्हणजे काय होईल बघा, प्लस M2 U2 होईल इज इक्वल टू हे V1 V1 टर्म एकच लिहिल्या, M1 V1 प्लस M1 2 V1. काय केलं समजलं का, U1 च्या ज्या टर्म आहेत त्या एका बाजूला घेतल्या, U2 च्या टर्म एका बाजूला घेतल्या आणि V1 च्या टर्म एका बाजूला घेतल्या. ओके, सो व्हेलॉसिटीज आपण कॉमन काढतो. सो पहिल्या याच्यामधून आता काय होईल बघा, सो फर्स्ट याच्यामधून U1 कॉमन आलं, आतमध्ये काय राहिले M1 मायनस M2 प्लस U2 कॉमन आलं, आतमध्ये M2 प्लस M2 वायस M2 इज इक्वल टू V1 कॉमन आलं 1 प्लस 2. आता या ठिकाणी आपण काय करतोय, तर व्हेलॉसिटी V1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो काय होणार,
सो V1 इज इक्वल टू हा M1 प्लस M2 इकडेच आहे म्हणजे छेदामध्ये. सो कसा M1 मायनस M2 अपॉन M1 प्लस M2 into UN plus twice M2 upon M1 plus M2 into U2. So this is the expression for velocity V1. हे आपल्याला काय भेटलं? velocity V1 अशी भेटली. तर आपल्याला इथं काय करायचं आहे? सिमिलरली म्हणजे आता ही जी velocity आपल्याला भेटलेली आहे, ओके, सिमिलरली फॉर V2 आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. फक्त चेंज करायचे, सबस्क्रिप्ट्स 1 and 2 चेंज करायचे. सो सिमिलरली फॉर V2 इज इक्वल टू M1 च्या ठिकाणी M2, M2 च्या ठिकाणी M1. हे आहे असं द्या. हे आधी लिहिलं काय नंतर लिहिलं काय दोघांची बेरीज सेम येते. प्लस M2 च्या ठिकाणी M1 लिहायचं. हे आहे असंच. सो हे काय आहे आपलं U1 आहे आणि काय आहे U2 आहे. ओके. So this is the expression for final velocities, that is V1 and V2. आता पर्टिक्युलर केसेसमध्ये काय म्हटलं आपण मगाशी आपण म्हटलं चर्चा केली की इफ बॉडीज आर ऑफ इक्वल मास, अरे त्यांचं मास जर सेम असेल म्हणजे M1 आणि M2 दोन्ही पण सेम असतील. बघा बघू इक्वेशन फर्स्टमध्ये या इक्वेशन फर्स्ट दिसतंच तुम्हाला. बॉडीज जर इक्वल मास असेल तर V1 इज इक्वल टू M1 जेवढा आहे तेवढाच M2, M1 जेवढा आहे तेवढाच M2, म्हणजे त्याच्यातून ती संख्या शून्य होईल. शून्य येईल. शून्य गुणिले U1 शून्यच. प्लस प्लस म्हणजे आता हिचं काम झालं. M1 ची किंमत काय टाकायची बघा. M1 इज इक्वल टू M2, सो ट्वाइस M2. M1 M2 प्लस M2 ट्वाइस M2, ट्वाइस ला ट्वाइस कैंसिल. M2 M2 cancel, बचा कुछ U2. So V1 is equal to U2. Okay. If the colliding bodies are of same mass, जर त्या colliding bodies ला same mass असेल M1 is equal to M2, तर इथं M1 minus M2 म्हणजे M2 minus M2 0 होईल ना. सो हे पण 0 होणार सगळं. प्लस इथं मात्र काय होणार M2 plus M2 twice M2. हे twice M2 cancel. राहिलं फक्त E2. So V1 is equal to E2. The colliding bodies of same mass. Okay. समजा आता V2 मध्ये व्हॅल्यू पुट अप करून बघू. So V2 is equal to M2 ची किंमत M1 ठेवा. M1 minus M1 0. हे सगळं 0 होणार. M1 minus M1 घेतलं ना. So हे काय होईल बघा आपलं 0 होईल. सो या ठिकाणी हे काय बघा M2 मायनस M1 प्लस ट्वाइस M2 अपॉन M1 प्लस M2. सो ट्वाइस M1 अपॉन M1 प्लस M2 ट्वाइस M1. या ठिकाणी पण काय नाही पर्टिक्युलर वेलोसिटीज राहणार. ओके. सो देअरफॉर त्या ठिकाणी काय ना बघा V2 इज इक्वल टू त्याच्या ठिकाणी असणाऱ्या एक्सप्रेशननुसार V2 इज इक्वल टू काय बघा V2 इज इक्वल टू U1. ओके. U2 इंटू U1. या ठिकाणी आपण थोडंसं एक्सचेंज केलेलं होतं. एक्सचेंज काय केलं होतं V2 साठी सबस्क्रिप्ट म्हणजे 2 आणि 1 सबस्क्रिप्ट चेंज केले ना. U1 साठी U2, U2 साठी U1. जसं इथं आपण सबस्क्रिप्ट चेंज केले होते. सो V2 इज इक्वल टू बघा M1 टाकल्यामुळे 0 होईल. M2 ची किंमत M1 टाका ट्वाइस M1 कॅन्सल म्हणजे 1 येईल. सो V2 इज इक्वल टू U1. सो दस द बॉडीज जस्ट एक्सचेंज देअर वेलोसिटीज. म्हणजे इफ त्याचा असणारा जर मास सेम असेल तर बॉडीज फक्त काय एक्सचेंज करतील त्यांच्या असणाऱ्या वेलोसिटीज एक्सचेंज करतील. ओके. आता नेक्स्ट केस काय बघ सेकंड केस. नेक्स्ट पर्टिक्युलर केस जे आपण इथं पाहतोय. इफ कोलायडिंग बॉडी इज मच हेवियर अँड स्ट्रक बॉडी इज इनिशियली ॲट रेस्ट. बघा
जी बॉडी धडकणार आहे ती बॉडी खूप जाड आहे. ओके. आणि स्ट्रक बॉडी कशी आहे मात्र सुरुवातीला रेस्ट असेल. तर कसं बघा काय म्हटलेलं आहे. इफ कोलायडिंग बॉडी इज मच हेवियर, समजा जी बॉडी कोलायडिंग होणार आहे ती जास्त जाड असेल आणि स्ट्रक बॉडी इज इनिशियली ॲट रेस्ट, म्हणजे M1चं मास समजा M2पेक्षा जास्त असेल आणि त्याची ज्या बॉडीला जाऊन धडकणार आहे त्याची इनिशियल व्हेलोसिटी 0 असेल. सो वी कॅन यूज M1 प्लस M2 किंवा M1 मायनस M2 अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय असेल M1, कारण की M1 हा खूपच हेवियर आहे. सो त्याच्यामध्ये M2 जरी ऍड केला तरी तो अप्रॉक्सिमेटली M1 इतका असेल. सो M2 आपण M1 प्लस M2 जर घेतलं म्हणजे छेद मोठा घेतला तर आन्सर जवळपास काय 0 असेल. सो V1 इज इक्वल टू काय ना बघा मगाच्या कंडिशननुसार V1 इज इक्वल टू हे 0 होईल म्हणजे U1 येईल. U1 इज काय U1. बघा मागची केस V1 ची किंमत माहिती पाहिजे. काय आहे V1 ची किंमत. आता याच्यामध्ये हा M2 आपण M1 प्लस M2 हा 0 आहे. हे बघा छेद मोठा झाला आणि यांच्यामध्ये काय येणार सेम येणार. आणि M1 खूपच मोठा आहे. छेदामध्ये M1 प्लस M2 केला तरी सुद्धा M1च येणार. सो राहिले काय फक्त U1. सो V1 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू U1 अँड V2 इज इक्वल टू. सो V2 मध्ये बघा यानुसार ट्वाईस M1 अंशामध्ये आहे, छेदामध्ये M1 प्लस M2 आहे, म्हणजे अंशामध्ये ट्वाईस M1 आणि त्याच्या छेदामध्ये M1 ला M1 कॅन्सल. सो ट्वाईस U1 येणार. हे 0च होणार आहे. बरोबर आहे का. सो V2 इज इक्वल टू बघा काय येणार आहे ट्वाईस U1. हे 0 का होणार. M2 आहे ना अंशामध्ये आणि त्याच्यामधून M1 परत वजा केलं म्हणजे खूपच कमी येणार, निगेटिव्ह येणार. सो राहणार फक्त काय ट्वाईस U1. ट्वाईस U1 का M1 खूप मोठा अंशामध्ये आहे. M1 प्लस M2 म्हणजे M1च, M1 ला M1 कॅन्सल. सो ट्वाईस U1. That is the massive striking body is practically unaffected. जी जास्त हार्ड बॉडी आहे त्याच्यावरती काय फरक पडत नाही. अँड टायनी बॉडी विच इज स्ट्रक ट्रॅव्हल्स विथ द डबल द स्पीड ऑफ द मॅसिव्ह स्ट्रायकिंग बॉडी. आणि टायनी बॉडी जी जाऊन त्याच्यावरती आदळणार आहे स्ट्रक होणार आहे ती डबल स्पीडनं काय होईल मॅसिव्ह बॉडीपेक्षा मूव्ह होईल. ओके. सो ही आपली काय आहे सेकंड केस. अनेकदा सांगतो बघा सेकंड केस. इफ कोलायडिंग बॉडी इज मच हेवियर, समजा कोलायडिंग बॉडी ही जास्तीत जास्त जाड असेल अँड स्ट्रक बॉडी इज इनिशियल ॲट रेस्ट म्हणजे U2 त्याची वेलोसिटी 0 होईल. सो M1 इज ग्रेटर दॅन M2. So we can use M1 plus M2 or M1 minus M2 is approximately equal to M1 and M2 upon M1 plus M2 is approximately equal to 0. So V1 ची व्हॅल्यू तिथे पुट अप करा. काय V1 is approximately equal to U1 and V2 is equal to twice U1. Okay, इथे पुट अप केले की लक्ष देत आपल्याला. V1 is equal to M2 हा खूप छोटा आहे. M1 प्लस M2 खूप जास्त येणार. सो याचा छेद मोठा आहे म्हणजे हे 0 होणार. M1 मोठा आहे M2 वजा केला तरी त्याची किंमत M1 एवढीच राहणार आहे. M2 जरी ऍड केला तरी M1. सो M1 ला M1 कॅन्सल राहिले फक्त U1. सो V1 इज इक्वल टू काय लिहिलं आपण V1 इज इक्वल काय लिहिलं U1 लिहिलं. तसंच V2 इज इक्वल टू आता V2 बरोबर आपण काय लिहू शकतो बघा M2 मधून M1 जर मायनस केला ओके सर याची व्हॅल्यू काय येणार आहे M1 खूप मोठा आहे तो त्यातनं सबस्ट्रॅक्ट होणार नाही. सो 0 येणार. राहणार फक्त काय M1 अपॉन M1. M2 म्हणजेच काय M1 प्लस M2 म्हणजेच ओके M1. सो ट्वाइस U1. सो व्हॅल्यू काय येते बघा V2 इज इक्वल टू ट्वाइस U1. ओके. सो दॅट इज द
याचा अर्थ काय होतो, दॅट इज द मॅसिव्ह स्ट्रायकिंग बॉडी इज प्रॅक्टिकली अनअफेक्टेड. मॅसिव्ह स्ट्रायकिंग बॉडी जी आहे ते प्रॅक्टिकली काय असते, राहते, अनअफेक्टेड राहते. अँड टायनी बॉडी विच इज स्ट्रक ट्रॅव्हल्स विथ द डबल द स्पीड ऑफ द मॅसिव्ह स्ट्रायकिंग बॉडी. त्यानंतरचं आपलं असणारी थर्ड पर्टिक्युलर केस आपल्याला इथं दिलेली आहे. सो तिसरी केस काय आहे बघा. The body which is struck is much heavier than the colliding body and its initial at rest. आता अशी बॉडी की which is struck, ज्याला थकणार आहे, ती समजा जर जास्तच हेवियर असेल and its initial at rest असेल, so E2 is equal to using similar approximations आपल्याला इथे भेटणार आहे. सो हिअर V1 इज इक्वल टू काय होणार, मात्र डिरेक्शन चेंज होणार, मायनस U1 येणार. दिसते का तुम्हाला? ओके, V1 इज इक्वल काय बघा, मायनस U1 अँड V2 इज इक्वल टू, सो V2 इज इक्वल टू काय बघा 0. कसं काय, चला V1 कडं, तिकडं दिसते का बघा तुम्हाला. V1 इज इक्वल टू, तर ह्याच्यामध्ये काय आहे, M1 M2 मोठा आहे, बरोबर आहे का. M2 काय आहे, ग्रेटर दॅन आहे. सो हे मायनस येणार, हे 0 होणार आहे. M2 U2 0 आहे ना. सो हे काय येणार, मायनस U1. आणि V2 मध्ये जर बघितलं तर U2 ची किंमत काय आहे, 0 आहे. त्याच्यामध्ये ट्वाइस M1 अपॉन M1 प्लस M2. सो हे काय होणार, छेद मोठा आणि हे छोटा, सो 0 होणार. सो V2 इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय, ओके सॉरी, द टायनी ऑब्जेक्ट्स रिबाउंड्स विथ सेम स्पीड. जे टायनी ऑब्जेक्ट्स जे आहेत ते काय होणार आहेत, रिबाउंड्स विथ सेम स्पीडनं रिबाउंड्स होणार, while the massive object is unaffected. म्हणजे जरी मॅसिव्ह ऑब्जेक्टला जाऊन जरी तो टायनी ऑब्जेक्ट धडकला तर मॅसिव्ह ऑब्जेक्ट अनअफेक्टेड राहील, त्याच्यावरती काय फरक पडणार नाही. मात्र टायनी ऑब्जेक्ट जे आहेत ते टायनी ऑब्जेक्ट मात्र काय होतील, त्याला धडकून परत पाठीमागे येतील, पण मॅसिव्ह हलणार नाही. समजा एखाद्या ठिकाणी जर मोठा ट्रक उभा असेल आणि त्याला एखादी जाऊन जर समजा सायकल जर जाऊन धडकली, सायकल जाऊन पाठीमागं धडकून परत पाठीमागं येईल, ट्रक जागावर हलणार आहे का, नाही. सो टायनी ऑब्जेक्ट्स रिबाउंड्स विथ सम स्पीड वाईल द मॅसिव्ह ऑब्जेक्ट इज अनअफेक्टेड. समजा एखादा चेंडू जर आपण पृथ्वीवरती फेकला तर तो चेंडू पृथ्वीला धडकून परत पाठीमागे येतो का, पृथ्वी पुढं सरकते चेंडूमुळं, चेंडू धडकल्यामुळं, नाही. So the tiny objects rebounds with same speed while the massive object is unaffected. Okay. So this is as good as dropping an elastic object on hard surface of the earth. So which is rebounds with same speed while the massive object is unaffected. So this is as good as dropping an elastic object on a hard surface of the earth. आता लक्षात घ्या, तुम्हाला होमवर्क सांगतोय मी, तुम्ही कोण होमवर्क दाखवत नाही. ओके, थोडासा घशाचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे आजारी. आता हे सगळं वातावरण बघताय तुम्ही कसं झालेलं आहे. तर तुम्हाला एक काम काय आहे बघा, होमवर्क मला तुम्ही दाखवायचं आहे. एक्झाम्पल नंबर 4.6 जो आहे लॉज ऑफ मोशनमधलं, तर ते तुम्ही एक्झाम्पल मला सॉल्व करून व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे. एक्झाम्पल किती सांगितलं, 4.6. त्यानंतरचा आपला आता नेक्स्ट पॉईंट जो आपण डिस्कस करणार आहोत, तो नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी आपला आहे
collision in 2 dimensions, that is a non-head on collision. Collision in 2 dimensions, that is a non-head on collision. हा आपण आता नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत. ओके, ठीक आहे.